केसीसी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा कार्यक्रम आपण वी केअर आणि केसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने पालवी कॅन्सर सपोर्ट ग्रुप हे असं आपण चालवतो. हे एक असं व्यासपीठ आहे ज्यामध्ये कॅन्सरवरती मात केलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक एकत्र येतात आणि नव्याने कॅन्सर झालेल्या रुग्णांना आधार देतात. म्हणजे उपचारादरम्यान आलेले अनुभव, त्यांनी आजारावरती कशा प्रकारे मात केली, त्यांना त्या दरम्यान काय अनुभव आले, हे स्वतःच्या उदाहरणातून ते सांगतात. आणि आपण दरवेळी एक वेगळा विषय घेतो. त्याच्याबद्दल सगळी माहिती देण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर येतात, त्या विषयाचे जे एक्सपर्ट असतात ते. आणि आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर संजय कुलकर्णी सर, जे सूक्ष्म जीव शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. त्यांचं एरिया ऑफ एक्सपर्टीज आहे इन्फेक्शन कंट्रोल. तर सर त्याच्याबद्दल आणखी सविस्तर सगळं सांगतील आणि मग आपले काही पेशंट सुद्धा बोलतील. आणि त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील सरांच्या स्पीच नंतर, टॉक नंतर, तर ते तुम्ही विचारू शकता आणि त्याचे सर उत्तर देतील आणि आपले काही डाऊट्स असतील, काही असतील तर ते क्लिअर. नमस्कार, मी डॉक्टर कुलकर्णी. मी सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ आहे, म्हणजे मायक्रोबायोलॉजी आपण जे म्हणतो इंग्लिशमध्ये ते. आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मी काय करतो की पेशंट ऍडमिट झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांना जे काही इन्फेक्शन होऊ शकतात ते कसे थांबवायचे हे मी बघतो. सो हे पण एक वेगळं सायन्स आहे आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. ओके, आता पहिल्यांदा सगळ्यांना मला फक्त एवढंच बॅकग्राऊंड सांगायचं आहे की इन्फेक्शन म्हणजे काय असतं. ओके, आपल्याला सगळे इन्फेक्शन हा शब्द ऐकला आहे पण. आता इन्फेक्शन कधी होतं, जेव्हा जंतूंचा संसर्ग होतो. आपल्या शरीरात जंतू जातात, त्यांची वाढ होते, आपल्या शरीराला त्याच्यामुळे इजा होते काहीतरी, किंवा आपली रोगप्रतिकार शक्ती जी असते ती त्यांना त्यांच्या विरुद्ध लढा द्यायला सुरू करते. या दोन गोष्टी जेव्हा होतील किंवा यातली कुठली एक जेव्हा होईल त्यावेळेस त्या व्यक्तीला इन्फेक्शनची लक्षणं येतात. म्हणजे काय, ताप येणे किंवा खोकला होणे किंवा घसा बसणे असं, किंवा जखम असेल तर जखमेमध्ये पू भरणे, ही सगळी इन्फेक्शनची लक्षणं आहेत. सो बेसिकली काय लक्षात ठेवायचं की जंतूंचा संसर्ग होतो, आपल्या शरीरात जातात, इजा होते आणि मग आपल्याला इन्फेक्शनची लक्षणं येऊ शकतात. ओके, आता नॉर्मल आपण जे असतो लोक, ज्याला कॅन्सर नाही आहे, ज्याची तब्येत चांगली आहे, त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगली असते, म्हणून खूपसे जंतू आत जाऊन सुद्धा आपल्याला काही होत नाही. तसं बघायला गेलं तर हे जंतू जे आहेत हे आपल्या अवतीभोवती सगळीकडे आहेत. म्हणजे ह्या पृथ्वीवरती एक सुद्धा जागा अशी नाही की जिथं जंतू नाही आहेत. म्हणजे अगदी समुद्राच्या तळाला तुम्ही 3 किलोमीटर जरी गेला तर तिथं पण जंतू आहेत. हवेमध्ये 3 किलोमीटर वर गेलं तरी जंतू आहेत. इतका त्यांचा प्रसार आहे ह्या पृथ्वीवर. फक्त आपल्याला ते दिसत नाही, म्हणून त्यांना आपण सूक्ष्मजीव म्हणतो. सो लॅबोरेटरीमध्ये जेव्हा आम्ही सॅम्पल वगैरे चेक करतो तेव्हा मला ते मायक्रोस्कोप खाली बघायला लागतं. म्हणजे 1000 पटीनं वाढवतो आम्ही मॅग्निफिकेशन केल्यानंतर मग ते दिसतात. सो नॉर्मल डोळ्याला हे जंतू दिसत नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्यामुळे ते तिकडून तिकडं कधी गेले, आपल्या शरीरात कुठला आला, किती आले हे कळत नाही. त्यांचा परिणाम झाल्यावर मग लक्षात येते की हे झाले, इन्फेक्शन झाले. ओके, ही पहिली गोष्ट, दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ते इकडून एका माणसापासून दुसऱ्या माणसापासून काही विशिष्ट पद्धतीने जाऊ शकतात. उदाहरणार्थ कॉन्टॅक्ट, टच केला, आपण कोणाशी हँडशेक केला तर आपल्या हातावरचे जंतू त्यांच्या हातावर जातील, त्यांच्या हातावरचे आपल्या हातावर येतील, कारण ते थोडेसे चिकट असतात. दुसरा मार्ग म्हणजे हवेतून. आता कोविडमध्ये तुम्ही सगळ्यांनी ड्रॉपलेट हा शब्द ऐकला असेल. ओके, सो रेस्पिरेटरी इन्फेक्शन असलेला पेशंट जेव्हा खोकतो तेव्हा त्याच्या छातीतले जंतू बाहेर पडतात आणि त्यातले काही जंतू 3-4 फुटापर्यंत पसरतात. त्या प्रसारणाला म्हणतो आपण ड्रॉपलेट. काही वेगळे इन्फेक्शन असतात, एक्झाम्पल टीबी, छातीचा टीबी, ज्याचे जंतू लांबपर्यंत जातात, एकदम छोटे असतात, हलके असतात, हवेत खूप वेळ तरंगत राहतात ते. सो जशी हवा वाईल तसं ते पसरत जातात. असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि चौथा प्रकार म्हणजे अन्न आणि पाण्यातून. तर जंतू पसरायचे हे 4च मार्ग आहेत, पण हे 4 मार्ग तुम्ही लक्षात घ्या, आपल्याकडे सगळीकडे आहेत, ते कायम कार्यरत असतात. कधी असं होत नाही की आपण कोणाला हात लावत नाही, किंवा आपण अन्न पाणी खात नाही, किंवा आपण श्वसन करत नाही, ब्रिदिंग करत नाही, असं कधीच होत नाही.
ओके. सो आपल्या शरीरात अनेक जंतू जात असतात अगदी लहानपणापासून. आता दुसरी गोष्ट काय की कॅन्सर ज्या व्यक्तीला होतो, आता कॅन्सर का होतो हे अजून एक कारण त्याला सापडले नाही. अनेक थिअरी आहेत, विश्लेषण आहेत की ह्यामुळे असेल, त्यामुळे असेल, त्यामुळे असेल. त्याच्यामध्ये एक विश्लेषण असं आहे की आपली जी रोगप्रतिकार शक्ती असते ती काही प्रमाणात कमी होते. ओके. आता आपल्या शरीरातल्या पेशी ह्या कायम वाढत असतात. आता उदाहरणार्थ आपली त्वचेवरचे वरचे पेशी जे आहेत ते झडत असतात, ठीक आहे. आणि खालून नवीन पेशी तयार होऊन आपली जी त्वचा आहे ती दर 2 ते 3 आठवड्याला नवीन होत असते, पूर्ण कम्प्लीट नवीन त्वचा. ते आपल्याला कळत नाही, ते जाणवत नाही आपल्याला, ते नॅचरल आहे. तसंच आपल्या शरीरातले सगळ्या पेशी या कंटिन्युअसली नवीन नवीन तयार होत असतात, जुन्या मरत असतात. हे आयुष्यभर चालू असतं, ठीक आहे. आता जेव्हा पेशी मल्टिप्लाय होतात, एकाचे 2, 2चे 3, 2चे असे होतात, तेव्हा त्याच्यामध्ये कधी कधी चुका होतात निसर्गाकडून. आणि एखादा कॅन्सरचा सेल तयार होत असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये, हे महत्वाचं आहे. नॉर्मल जरी असलं तरी आपल्या शरीरामध्ये अधूनमधून कॅन्सरचे सेल तयार होत असतात आणि आपली जी रोगप्रतिकार शक्ती ती त्या पेशीला शोधून काढून त्याला मारत असते. तर जेव्हा ही पाहणी कमी होते, जेव्हा ही ताकद कमी होते आपल्या रोगप्रतिकार शक्तीची, त्यावेळेस कॅन्सर वाढू शकतो. आता ही शक्ती कमी होण्याची कारण काय, त्याच्यावर अजून बरेचसे संशोधन चालू आहे. त्यात लाईफस्टाईल आहे, स्मोकिंग आहे किंवा केमिकलचं एक्सपोजर आहे, असे बरेचसे फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. सो बेसिकली काय की रोगप्रतिकार शक्ती थोडीशी कमी होते किंवा ॲबनॉर्मल होते म्हणून कॅन्सर व्हायचे कारण असतं, ठीक आहे. आणि कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा रोगप्रतिकार शक्ती कमी होते, म्हणून कॅन्सर रुग्णांमध्ये बाहेरचे जंतू आत जाऊन त्यांचं इन्फेक्शन व्हायचं प्रमाण हे जास्त असू शकतं. म्हणून अशा रुग्णांमध्ये इन्फेक्शन होऊ नये यासाठी काळजी जास्त घ्यायला लागते आपल्याला नॉर्मल माणसापेक्षा. ओके. आता त्याच्यामध्ये काय काय करायचे, 4-5 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगतो. ओके. सर्वात पहिला म्हणजे स्वच्छता राखायची स्वतःच्या शरीराची, हे सर्वात महत्वाचं. हे का महत्वाचं आहे, कारण जसं मी म्हटलं की जंतू सगळीकडे असतात, तसंच आपल्या शरीरात सुद्धा काही ठिकाणी जंतू लहानपणापासून असतात. आपल्या आता या नाकातोंडात घशापर्यंत, ओके, इथे जंतू असतात आणि जवळजवळ 400-500 प्रकारचे जंतू असतात. आपल्या आतड्यांमध्ये खूप जंतू असतात जे आपल्याला पचन करायला मदत करतात, ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मेंटेन राहते. ओके. एक साधं हे देतो तुम्हाला एक्सप्लेनेशन की जेव्हा बाळ जन्मतं, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपलं शरीर स्टराईल असतं, म्हणजे काय, एक पण जंतू नसतो. ओके. आपण बाहेर आलो की आपल्या बाजूचे जंतू आपण पिकअप करतो आणि मग ते आपल्या शरीरामध्ये आयुष्यभर राहतात आणि आपल्या शरीरातून हे जंतू कायम बाहेर पडत असतात, प्रत्येकाच्या शरीरातून. ओके. मग हे जंतू जर रक्तात पसरले आतमध्ये तर इन्फेक्शन होतं, ज्याला आपण सेप्सिस म्हणतो. ओके. किंवा आता नाकातोंडाचे जंतू, एक विशिष्ट प्रकारचा जंतू असतो कॅन्डिडा, बुरशी असते नाकामध्ये, तोंडामध्ये. बाकीचे जंतू कमी झाले, ती जर फार वाढली तर मग तोंडामध्ये पांढरे चट्टे येणे, लालसरपणा येणे, जखम होणे, दुखणे, अशा गोष्टी सुरू होतात. ओके. सो हे जंतू आणि आपलं शरीर ह्याचं संतुलन जोपर्यंत आहे तोपर्यंत काय होत नाही. ओके. सो जेव्हा कॅन्सर होतो, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, तेव्हा हेच आपल्या शरीरात जंतू नको तिथं पसरून इन्फेक्शन होऊ शकतं. ओके. म्हणून स्वतःची स्वच्छता राखणं हे इम्पॉर्टंट. सो बेसिकली सिंपल गोष्टी आहेत. रोज आंघोळ झाली पाहिजे, कोमट पाण्याने करायची, फार गरम पाणी घ्यायचं नाही. आंघोळ करताना त्वचेला जास्त घासायचं नाही जेणेकरून जखमा होऊ नये, किंवा ब्रश वापरायचा नाही, आपल्या हातानेच आपण साफ करायचं. साबण जो असतो तो सॉफ्ट साबण वापरायचा, म्हणजे ज्याच्यामध्ये फॅट कंटेंट जास्त आहे. साधा साबण थोडेसे महाग असतात पण ते महत्वाचे, कारण त्वचेला इजा होऊ द्यायचं नाही. त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर जेव्हा त्वचा कोरडी करतो तेव्हा खूप घासायचं नाही. सो टॉवेल जो असतो तो मऊ प्रकारचा वापरायचा, फार खरखरीत टॉवेल वापरायचं नाही, कारण जर जखम झाली तर इथले जंतू आत जाऊन तिथे इन्फेक्शन होऊ शकतं. ओके. सो त्वचेची काळजी, दाढी करताना ब्लेड लागू द्यायचं नाही, हे इम्पॉर्टंट. सो दाढी करायची पद्धत व्यवस्थित पाहिजे, क्रीम व्यवस्थित लावायचं, मऊ करायचा केस आणि मग ब्लेड फिरवायचं. अशा साध्या गोष्टी आहेत. पुन्हा समजा तुम्ही फळभाज्या कापत असाल किंवा स्वयंपाक करत असाल तर चाकू हातात लागणार नाही, अशा पद्धतीने हाताची काळजी घ्यायची. ओके. सो बेसिकली त्वचेला इजा होऊ द्यायची नाही, या पद्धतीने आपली पूर्ण काळजी घ्यायची, त्वचाची हेल्थ राखायची. जर कुठं ड्रायनेस असेल किंवा ऑल्सरेशन असेल तर लगेच ट्रीटमेंट घ्यायची, मॉइश्चरायझर लावायचं, हे व्यवस्थित मेंटेन करायचं. ठीक आहे. सो स्किनची काळजी हे इम्पॉर्टंट. दुसरी कारणामुळे काय की बाहेरून जे काही जंतू येतात ते आपल्या त्वचेतून आरपार नाही जाऊ शकत,
म्हणून आपलं जी त्वचा आहे ती एक मोठं अवयव आहे ऍक्च्युली, आपल्याला प्रोटेक्शन देतं. बाहेरून जे काही जंतू येतात ते डायरेक्टली आत जाऊ देत नाही, ते इन्फेक्शन आत जाऊ देत नाही. त्यामुळे त्याची निगराणी करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. दुसरा मार्ग जो असतो इन्फेक्शनचा हॉस्पिटलच्या बाहेर, तो म्हणजे अन्नाची स्वच्छता, फूड. सो अन्न खराब होऊ द्यायचं नाही, फ्रेश करून खायचं. सो रोज ताजं अन्न खाल्लं पाहिजे. आणि अन्न तयार करताना जेव्हा आपण भाज्या आणतो त्यावेळेस त्याची स्वच्छता व्यवस्थित करायची, म्हणजे भाज्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या. सध्या शेतात येतात, टेम्पो किंवा याच्यातनं भाजीवाल्याकडे येतात, तिथे बरेच लोक त्याला हाताळतात, उघडं ठेवलेलं असतं. सो त्याच्यावरती बरीचशी माती, धूळ, जंतू इतर लोकांचे बसलेले असतात. सो त्याच्यासाठी त्याची स्वच्छता व्यवस्थित करायची, फळभाज्यांची वगैरे, पालेभाज्यांची, आणि मगच ते स्वयंपाकाला घ्यायचं. आता याच्यात साधा उपाय म्हणजे हळद पाणी. बरेच लोक वापरत असतील. हळद पाण्यामध्ये आणलेल्या पालेभाज्या किंवा फळभाज्या एक 5 मिनिटं बुडवून ठेवायच्या आणि मग ते धुवून वापरायचं. सो हळदीने सुद्धा बरेचसे विषाणू, जंतू हे मारले जातात. ठीक आहे. सो ती एक सिंपल प्रत्येक जण घरी करू शकतो आणि हळद सगळीकडेच आहे. ओके. सो हे करायचं व्यवस्थित. परत धान्य जे असतं ते नीट झाकून ठेवायचं, त्याच्यामध्ये किडे होऊ द्यायचे नाही. ओके. सो त्याचे व्यवस्थित व्हेंटिलेटेड एरियामध्ये जिथं हवा खेळते तिथं ठेवलं पाहिजे. स्वच्छ ठिकाणी ठेवायचं, जमिनीपासून थोडंसं वर ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला तिथून झाडून घेता आलं पाहिजे. सो जिथं आपण धान्य स्वच्छ ठेवणार तो भाग नेहमी स्वच्छ करायचा रोज. ओके. आणि ताजं खायचं आणि शिळं खायचं नाही कधी पण. ओके. शक्यतो आज भाजी केली उरली म्हणून सकाळी खाऊया असं शक्यतो करायचं नाही, तर ते बऱ्याच दिवस ते खराब होतं ह्या हवेमध्ये. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशन राहत नाही, सत्व काही राहत नाही. ओके. आणि कॅन्सरमध्ये आपल्याला चांगलं सत्व पाहिजे शरीरासाठी किंवा रोगप्रतिकार मेंटेन करण्यासाठी. ओके. सो अन्नाची स्वच्छता, त्याची हाताळणी ही इम्पॉर्टंट पडतं. त्याच्यानंतर पाणी अजून एक सोर्स असतो. ओके. सो ऍक्वागार्ड सगळीकडे असतं अलीकडे. सो ऍक्वागार्डचं पाणी घ्यायचं, बोरचं पाणी डायरेक्ट पिऊ नका. ओके. बोरच्या पाण्यामध्ये नेहमी जंतू असतात. अलीकडे काय झालं की सगळे बोरचा उपसा खूप झाल्यामुळे सगळीकडे आपलं बोरचं पाणी जमिनीतलं आणि आपण जे ड्रेनेज सोडतो ते हे दोन्ही जमिनीमध्ये मिक्सिंग होतं, मिसळतं ते दोन्ही. आणि ड्रेनेज मधले जंतू आता बोरच्या पाण्यात पण सापडतात बऱ्याच ठिकाणी. आणि मी मगाशी म्हटलं जंतू दिसत नाही, त्यामुळे नुसतं पाणी असं बघितलं तुम्हाला कळणार नाही त्यात काय जंतू आहे. ते टेस्टिंग करायला लागतं आणि टेस्ट करायची सुविधा प्रत्येक गावामध्ये असते किंवा मिळेल अशी नाही. सो शक्यतो बोरचं पाणी डायरेक्ट प्यायचं नाही. ऍक्वागार्ड किंवा प्युरिफायर काहीतरी किंवा अगदीच काही नसेल तर उकळून गार करून ठेवायचं आणि मग ते पाणी प्यायचं. ओके. सो जेव्हा आपण पाणी उकळतो तेव्हा कमीत कमी 10 ते 15 मिनिटं त्याला उकळी येत राहायला पाहिजे, एवढं उकळायचं. ओके. उकळी आली की लगेच गॅस बंद करायचं नाही, मग त्यातले सगळे जंतू मरतील याची खात्री नाही. ओके. सो 10 मिनिटं कमीत कमी पाणी उकळायचं, मग ते झाकून ठेवायचं. गार झालं की मग तुम्ही प्यायला वापरू शकता. ठीक आहे. सो पाणी आणि अन्नाची स्वच्छता या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ओके. त्यानंतर एकदा घरी तुम्ही गेला, फिरायला लागला, लोकांच्यात मिसळतो आपण, लोक भेटायला येतात वगैरे. सो शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही. ओके. आता कोविड नंतर तुम्ही बघितलं असेल की श्वसनाचे रोग वाढले, विषाणू वाढलेले आहेत. पूर्वी कोविड होता, कोविडच्या आधी फ्लू वगैरे एवढा नसायचा आपल्याकडे. कोविडच्या नंतर फ्लूचं प्रमाण वाढलेलं आहे. तर आता 4-5 प्रकारचे फ्लू आहेत. फ्लू A, B, C असे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. सो सगळीकडे रेस्पिरेटरी डिसीज, हवेतून पसरणारे रोग जे आहेत ते वाढलेले आहेत. सो शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही. जर जायला लागलं तर मास्क घालायचा. सो मास्क वापरायचा. कोणी काय म्हणू दे, पण आपल्या तब्येतीसाठी आपण वापरलं पाहिजे. ओके. सो गर्दीमध्ये समजा तुम्ही पिक्चरला गेला तर तिथं मास्क घालायचा किंवा लग्नाला अटेंड करायला गेला, समारंभाला गेला तिथं मास्क घालायचा. ओके. ही प्रिकॉशन फॉलो करायची. ठीक आहे. त्यांचं शक्यतो गर्दीमध्ये लोकांपासून लांब राहायचं. सो 3 ते 4 फुटाचं अंतर पाहिजे किंवा अशी मोकळी जागा पाहिजे जिथं हवा खेळतीये. बंद खोलीमध्ये शक्यतो बसायचं नाही किंवा जायचं नाही. सो घरात सुद्धा तुम्ही ज्या खोलीमध्ये बसाल त्याची खिडक्या उघड्या ठेवायच्या, हवा खेळली पाहिजे. जे काही इन्फेक्शन आहे, जंतू असतील ते बाहेर गेले पाहिजे आणि यासाठी खेळती हवा पाहिजे. ही प्रिकॉशन सिंपल घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही लोकांना शेक हँड करायची ऐवजी नमस्कार करायचा. शक्यतो टच किंवा स्पर्श थांबवायचा. स्पर्श कोणाला केलं की त्याचे जंतू आपले जंतू एक्सचेंज होणार. ओके. सो शेक हँड पद्धत ही खरं तर पाश्चात्य आहे, आपल्याकडची नाहीच आहे ती. आपण नमस्कार केला तरी चांगला. ओके. सो ती पद्धत करायची. हे सिंपल गोष्टी केली की बरेच इन्फेक्शन पासून तुमचं सुरक्षित राहू शकतात. ठीक आहे.
ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे समजा पाळीव प्राणी काय असतील, कुत्री असतात, मांजरी असतात. अलीकडे मेडिकल ट्रीटमेंट मध्ये आपण कुत्रीचं हे पण देतो, कुत्र्याबरोबर राहिल्या पेशंटला की बरं वाटतं, ते पण असतं. सो तो एक ट्रीटमेंटचा पार्ट आहे अलीकडे. सो घरामध्ये जर का तुमच्याकडे कुत्रा असेल, मांजर असेल, तर त्याची जी लाळ असते त्याच्यामध्ये जंतू बरेच असतात. आणि अलीकडे तुम्हाला लक्षात आलं असेल की वातावरण बदललंय, क्लायमेट चेंज म्हणतो आपण त्याला. सो पाऊस वाढलाय, कधी पण पडतोय. सो पूर्ण वातावरण चेंज व्हायला लागलंय. अशा ह्याच्यामध्ये वेगवेगळे नवीन नवीन विषाणू आणि जंतू माणसाला इन्फेक्शन निर्माण करतायत. त्याच्यामध्ये प्राण्यांकडनं येणारे विषाणू हा एक मोठा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो प्राण्यांमध्ये पण बरेचसे जंतू असतात जे माणसापर्यंत येतात आणि त्यांनी इन्फेक्शन होऊ शकतं. सो शक्यतो पाळीव प्राण्यापासून लांब राहायचं. जर तुम्ही हाताळणार असाल तर त्याची लाळ तुमच्या त्वचेला किंवा तोंडाला लागू द्यायची नाही. आणि त्याची जी नखं असतात किंवा त्यांचे दात असतात त्यांनी तुमच्या त्वचेला इजा होऊ द्यायची नाही. एवढी काळजी फक्त घ्यायची. आता मांजर असेल तर अलीकडे ग्लोव्ज मिळतात, खास मांजर हाताळण्यासाठी वेगळे ग्लोव्ज मिळतात, अमेझॉन वरती मिळतात. तसे ग्लोव्ज वापरायचे. सो प्राणी आणि त्यांची स्वच्छता राखायची, त्या प्राण्यांची स्वच्छता. आता कुत्रा असेल तर त्याला रेग्युलर आंघोळ घालायची, त्याच्यावर बरेचशा वेळेस पिसू वगैरे होतात, त्याच्या औषध पाणी करायचं व्यवस्थित. किंवा त्यांना पण काही रोग होत असतात, इन्फेक्शन होत असतात. तसं काही झालं की त्याची ट्रीटमेंट लगेच करून घ्यायची, त्याला ते इन्फेक्शन आपल्यापर्यंत येऊ शकतं. ओके. सो ह्या बेसिक काळज्या फक्त घ्यायच्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या हाताची स्वच्छता, त्याला मी हँड हायजीन म्हणतो. आपण कुठलेही काम करायला हात लागतो, कुठेतरी आपण स्पर्श करत असतो, वस्तू धरायची किंवा माणसाला स्पर्श करायचा किंवा काही काम करताना आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट धरतो. तर जेव्हा जेव्हा आपण स्पर्श करतो तेव्हा आपल्या हातावर बाहेरचे जंतू येऊ शकतात. सो हाताची स्वच्छता नेहमी पाळायची. त्याला सिंपल काय करायचं, जेव्हा तुम्ही जेवणार असाल त्याच्या आधी कंपल्सरी हात धुतलेच पाहिजे. जेवणानंतर सगळे धुतात पण जेवणाच्या आधी सुद्धा धुवायचे. किंवा कुठली घाण गोष्ट आपण जर हाताळली असेल, समजा केर काढलाय किंवा काही स्वच्छता केली, त्याच्यानंतर साबण पाण्याने हात धुवायचे. नुसतं पाण्याने 2 मिनिटं हात धुतले असं नाही, साबण पाणी वापरायचं. ठीक आहे. आणि तुम्हाला स्टर्लियम माहितीये का, हँड सॅनिटायझर? कोविड मध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे. तर हँड सॅनिटायझर नेहमी वापरायचं. खास करून जेव्हा तुम्हाला लोक भेटणार किंवा लोकांचा तुमचा स्पर्श येईल, तुम्ही कोणाबरोबर जर हँडशेक केला तर त्यानंतर हँड सॅनिटायझर वापरायचा. सो त्यांचे जे काही जंतू आपल्या हातावर असतील त्यातले मॅक्झिमम मारायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. सो हाताची स्वच्छता हे सर्वात महत्वाचं आहे. याचं कारण एक काय की आपल्या हातावर जे काही येतं ते आपल्या नाका तोंडापर्यंत काही मिनिटात पोहोचतं. तर तुम्ही स्वतःच एकदा निरीक्षण करून बघा की आपण स्वतः आपलेच हात या भागामध्ये तासाला 15 ते 20 वेळा लावत असतो. तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करून बघा. आपली नॅचरल सवय असते, ती बदलत नाही. प्रत्येक जण असं करेल किंवा असं करेल. सो 15 ते 20 वेळा हात इकडं लागतात कुठंतरी. सो हातावर जे काही जंतू येतील ते नाकातोंडापर्यंत पटकन पोहोचतात. म्हणून हाताची स्वच्छता महत्वाची. नखं कापलेली ठेवायची. शक्यतो हातामध्ये अंगठ्या किंवा असं काही शक्यतो घालायचं नाही. जर अंगठी असेल आणि मी साबणाने हात धुतले तर अंगठीच्या खाली नीट धुतलं जात नाही. सो तिथे इन्फेक्शन राहू शकतं. म्हणून हात मोकळे ठेवायचे. जेव्हा तुम्ही हात स्वच्छ करणार, हात मोकळे करायचे, मग हात धुवायचे, मग तुम्ही अंगठ्या घाला किंवा बांगड्या घाला. तसं केलं तर जास्त चांगलं होईल. ओके. सो ह्या काही 4-5 गोष्टी होत्या. त्वचेची निगराणी राखायची, घरातली स्वच्छता राखायची, अन्नाची स्वच्छता राखायची आणि हाताची स्वच्छता राखायची. हे 4-5 गोष्टी बेसिक केल्या तर 90% जास्त इन्फेक्शन तुमचे होणार नाही. आणि जर तुम्हाला त्यातून डॉक्टरांची मदत कधी घ्यायची हे पण तुम्हाला माहित पाहिजे. जर तुम्हाला ताप यायला लागला सारखा तर मग लगेच दाखवून घ्यायचं. किंवा कुठं जखम झाली किंवा जखमेमध्ये पू भरला किंवा कुठं तर तोंडामध्ये फोड आला ते लगेच दाखवून घ्यायचं. किंवा कधी कधी डायरेक्टली मेंदूचं इन्फेक्शन होतं, म्हणजे मान अशी घट्ट होते, मान अशी वाकवता येत नाही, दुखत नाही किंवा ताप नसतो पण मान वाकवता येत नाही, असं जर काही झालं तर ताबडतोब दाखवून घ्यायचं डॉक्टर. बेसिकली कुठलाही आजार अंगावर काढायचं नाही. ते इन्फेक्शन असू शकतं आणि कॅन्सरमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे ते इन्फेक्शन आपल्या शरीरामध्ये खूप पटकन पसरू शकतं. सो साधे इन्फेक्शन कॅन्सरमध्ये हे घातक ठरू शकतात, म्हणून ते निग्लेक्ट करायचं. ठीक आहे. सो एवढं सांगून मी थांबतो इथं. तो काही क्वेश्चन्स असतील तर आपण डिस्कस करू. थँक्यू.
ओके सर. अच्छा. मला एक प्रश्न विचारायचा. सतत चालू असलेल्या पावसामुळे घराच्या भिंती भिजून त्याला खुर्ची वगैरे घेत नसतात. हो. बऱ्याच वेळी दवाखान्यात आल्यामुळे घर बनलं तर तिथं मुलं वाढत असेल ना थोडाफार लागतं त्याचं काय परिणाम होऊ शकतो? हो. अजून चांगला प्रश्न विचारला हा आता रिलेव्हंट आहे सध्या. सो भर बंद असली किंवा आर्द्रता वाढली हवेची आणि पाणी जर भिंतीतलं आलं तर तिच्यात बुरशी वाढते. सो आपल्याला जे काळं काळं जे दिसतं ती बुरशी असते आणि बुरशीची जी पेशी आहे ते हवेत पसरतात. सो अशा ह्याच्यात राहणाऱ्या माणसांना किंवा पेशंट्सना फंगस बुरशीचं इन्फेक्शन होऊ शकतं. सो त्याला तिथली स्वच्छता राखणं महत्वाचं असतं. त्यानंतर पाणी कुठलं येतंय तो भाग बंद करायचा लगेच. अलीकडे आपल्याकडे सिलिकॉन वगैरे सिलिंग मिळतात. सो ज्या काही फटी असतील किंवा बऱ्याच वेळेस खिडकी आणि भिंत याच्या गॅप मधनं पण पाणी भिंतीत जात असतं. असे जे कुठं गॅप असतील ते बंद करायचे आणि आपल्याला एक केमिकल तिथं लायझॉलने पुसून घ्यायचं तो भाग जो असतो. जोपर्यंत तो कोरडा होत नाही तोपर्यंत तिथं रोज एकदा पुसलं गेलं पाहिजे जेणेकरून तिथे बुरशी राहणार नाही. एवढं केलं तरी सफिशियंट आहे. बसलेल्या सगळ्यांना नमस्कार. पेशंट नातेवाईकांना मी माझे थोडे अनुभव सांगतो कोल्हापूर. मी सर्वप्रथमतः 2023 नोव्हेंबर हॉस्पिटलमध्ये आलो होतो. ब्रेस्टच्या कॅन्सरचं निदान झालं होतं विद्यापीठ. त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. मला त्याचं सर्वप्रथम निदान झाले. मी टीव्ही बघत होतो, सिरियल एक होतो. त्या सिरियल मध्ये एक असं फार चालू होता की बाबा ब्रेस्ट दाखवत होते. त्यातून मग मिसेसनी चेक केलं ते ब्रेस्ट. तिथे त्याला काही गाठी जाणवल्या. त्यानंतर मग आम्ही महिन्याभर असंच काढले. वेळ घालू नका कोणाला घालत असेल तर लवकर निदान करून घ्या. मग त्यानंतर निदान झाले की बाबा ही गाठ जी आहे ती कॅन्सरचीच आहे. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये आलो. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आजपर्यंत म्हणजे 2023 नोव्हेंबर पासून आज 5 ऑगस्ट 2024 पर्यंत ट्रीटमेंट आता पूर्ण होत आलेली आहे. या ट्रीटमेंटमध्ये हॉस्पिटलमध्ये सर्व स्टाफने जे काय आम्हाला सहकार्य केलं, डॉक्टर्स असतील, नर्स असतील आणि इतर स्टाफ असेल, सर्व प्रकारची मदत त्यांच्याकडून खूप पूर्ण झालेली आहे. त्यामुळं पेशंट माझा आता पूर्ण शेवटच्या टप्प्यामध्ये बरे होण्याच्या ह्याच्यात आहे. आता शेवटचे रेडिएशन चालू आहे. पेशंटला काही त्रास नाही आहे आणि त्या बसलेल्या नातेवाईकांना पेशंटला एवढंच मला सांगायचे की त्यांनी कोणत्याही प्रकारचे न घाबरता डॉक्टरना दाखवून जे काय उपचार असतील ते करून घ्यावेत. त्यामध्ये भीतीचं कोणतेही कारण नाही आहे. थँक्यू सर. खूप छान सांगितलं आपण की घाबरू नये, लवकर दाखवून घ्यावं. ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू झाली की आपण निदान सुद्धा लवकर होतो. गेल्यानंतर आम्हाला पुण्याला गेल्यानंतर आम्हाला कॅन्सर हॉस्पिटलचं नाव समजलं कोल्हापूरच्या. तर आम्ही आल्या दिवशीच आम्हाला एवढं पूर्ण सहकार्य डॉक्टर दवाखान्याचं भेटलं की पहिल्या दिवशीच अमोल सर परे मॅडम होते त्यावेळेस तरी आम्हाला सर पूर्ण आजाराचं वर्णन सांगितलं. आम्हाला काय काय होऊ शकतं ही पूर्ण मुलाला कल्पना दिली. आपल्या आता गैरसमज आला की पेशंटला सांगायला नको काय झालंय काय नाही. पण कसं होतंय बाहेरनं त्याला चुकीच्या पद्धतीने माहिती होण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने सांगितलं पेशंटला तर पेशंटच्या मनाची तयारी होते. आता आमचा मुलगा 15 वर्षाचा आहे पण एकदम ओके. पूर्ण 12 म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट झाली. आता पूर्ण कव्हर होण्याच्या मार्गावर आहे. योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ल्यानं, योग्य नियोजन, वेळेचं नियोजन किंवा आहाराचं नियोजन केलं तर हा कुठल्याही स्टेजचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो हे आम्हाला दवाखान्यात दाखवून दिलं. धन्यवाद. स्वराज खोच्या आई बोलणार आहे. नमस्कार, मी तेजस्विनी सौरभ खोत आणि माझं बाळ स्वरांश सौरभ खोत.
आता ते 1.5 वर्षांचा आहे. सतत पहिला सुरुवातीला सतत त्याला ताप येत होता. आम्हाला म्हणजे आम्ही दवाखान्यात दाखवलं त्याला, पण नेमकं कॅन्सरच आहे असं आम्हाला एकदम कळालं नाही. महिनाभर आम्ही डॉक्टरांना दाखवत होतो, खरं त्यांनी लगेच असं टेस्ट करा, ब्लडच्या टेस्ट करा वगैरे असं मला काही सांगितलं नव्हतं. नंतर बाळ एकदम शेवटच्या स्टेजला म्हणजे नेमकं ते कणत पडलेलं, तेव्हा आम्हाला म्हणजे आम्ही मोठ्या हॉस्पिटलचा सल्ला घेतला, साई स्पर्श म्हणून. तिथं ब्लड टेस्ट झाला, बोन मॅरो वगैरे झाले. गणपुले सर होते तेव्हा तिथं, पण त्यांनी सुचवलं त्यांच्या लॅबला. पण नंतर आणि ते एवढ्या ट्रीटमेंटला आम्ही बाळाचा टेस्ट वगैरे करण्यासाठी आमचे जरा कमी 1 ते 1.5 लाख रुपये गेले. आधीच आम्ही मिडल क्लास लोक, त्यामुळे आमच्याकडे एवढे पैसे आम्ही जमवले. त्यानंतर त्यांनी आम्हाला खर्च सांगितलेला भरपूर, 4-5 लाख पर्यंत सांगितले. त्यानंतर त्यांनी मग बाळाच्या बेस्ट ट्रीटमेंटसाठी आम्ही मुंबईला सुद्धा जाऊ. नंतर मग समजलं की आमच्या नातेवाईकांकडून किंवा आम्ही समजलं की कोल्हापूर कॅन्सर सेंटर इथं आल्यानंतर मग स्कीमचं वगैरे कळालं. फाउंडेशन आहे तिथं भरपूर, फाउंडेशनचं पण समजलं. त्यानंतर फाउंडेशन मार्फत आम्हाला खूप मदत झाली. सुरुवातीला सगळीच पैसे संपल्यानंतर मग त्यानंतर आम्हाला फाउंडेशन, वी केअर असू दे, चाइल्ड हेल्थ फाउंडेशन असू दे, त्यांनी सगळ्यांनी मदत केली आम्हाला. बाळ खूप आता छान झालंय. 3 ते 4 महिने झाले ट्रीटमेंटला. डॉक्टरने गॅरंटी पण दिली नव्हती बाळाची, आणि आई आणि बाबा सतत सगळे रात्री खचून गेलेलो आम्ही. मी या हॉस्पिटलच्या प्रत्येक स्टाफची आणि प्रत्येक वॉचमन असू दे किंवा डॉक्टर असू दे किंवा यातल्या हॉस्पिटलचं प्रत्येक मॅडम असू दे किंवा कोणी असू दे, त्यांची खूप खूप ऋणी आहे. आणि वी केअरची वगैरे सुद्धा मी खूप ऋणी आहे. थँक्यू सर. थँक्यू, खूप छान बोलला. एवढं लहान बाळाचं. नमस्कार मंडळी, मी राजू करेगौडा बोलतो. आमच्या मिसेसला ब्रेस्ट कॅन्सर झाले. आम्हाला डॉक्टर आमच्या फॅमिली डॉक्टरकडनं सल्ला घेऊन मग नंतर आम्ही इकडे आलो कोल्हापूर कॅन्सर सेंटरला. मग इथं डॉक्टरकडनं चांगलं ट्रीटमेंट मिळाले. आमच्याकडे पैसे पण नव्हता आणि योजनेमधनं खूप आम्हाला मदत मिळाली. परत मुख्यमंत्री निधीकडनं सहायता मिळाले. आता ट्रीटमेंट सपत आले, जवळ 1.5 वर्ष झाले. आणि इथं डॉक्टर म्हणा, सिस्टर सगळे चांगले आहेत. त्याच्याकडनं ट्रीटमेंट वगैरे चांगलं मिळाले. एवढं बोलून मी प्रथम सर्वांना नमस्कार. माझा हॉस्पिटलच्या संदर्भातला फीडबॅक देण्यापूर्वी मी प्रथमतः आजच्या या कार्यक्रमामध्ये कुलकर्णी सर आपल्याला फार फार धन्यवाद देतो. कारण आपण हे सर्व पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक, आपल्या लक्षात आलं असेल की या रोगाच्या संदर्भात आपण किती हेलपाटे मारतो, किती त्रास होतो आपल्याला. आणि या संदर्भात होणाऱ्या प्रोव्हिजन आपण घ्याव्या, म्हणजे काही काळजी पण घ्यायला पाहिजे. त्या संदर्भात डॉक्टर म्हणजे कुलकर्णी सर आले. सर, मला खरं तर तुम्ही आज पहिल्यांदाच मी तुम्हाला बघतोय, कारण काही माणसं अशी असतात की सगळी पडद्याआड असतात, प्रत्यक्ष आपल्याला काही दिसत नाही, पण अत्यंत महत्वपूर्ण ती भूमिका पाहिजे. मला तर आज पहिल्यांदा तसं वाटतं, कारण आपल्या व्यवहारामध्ये अतिशय म्हणजे साध्या गोष्टी असतात ज्या सहज आपल्याकडून होणाऱ्या असतात. अशा गोष्टींच्याकडे आपण टाळाटाळ करतो आणि त्या गोष्टी टाळाटाळ केल्यामुळे आपल्याला किती कोणकोणत्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतंय. तर हे आज तुमचे कॅन्सरच्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी उपस्थिती झाली, तर या संदर्भात अतिशय सूक्ष्म आणि अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती सर आपल्याकडून मिळालेली आहे. आणि मला वाटते, मी आशा करतो की आपण सर्वांनी, तुम्ही आम्ही सर्वांनीच आपण जास्तीत जास्त काळजी घेऊया आणि आजारापूर्वी आपण आजार कसे होणार नाहीत या संदर्भात काळजी घेण्याचा प्रयत्न करूया. तर धन्यवाद पुन्हा एकदा सर. आता या पुन्हा मी माझा फीडबॅक देतो. तर माझी बहीण इथं आहे, पोटात त्रास होता. 2021 साली मी घेऊन आलो. डॉक्टर कुलकर्णी पवार सर आणखी ते मॅडम, त्या नेहमी ऍक्टिव्ह, मला ते मॅडम इतके ऍक्टिव्ह वाटतात, खरोखर मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं.
आणि त्यांचं मी इतके इंडिव्हिज्युअल लक्ष किंवा त्याची धावपळ पाळपण आम्ही बघतोय. मला खरोखर त्यांच्या बाबतीत माझ्या मनामध्ये रिस्पेक्ट आहे. तर त्यांची होणं असणारी धडपड आणि इतक्या पूर्ण स्टाफचं बी सहकार्य आम्हाला निश्चितपणे चांगलं लागतं. आता प्रत्येक म्हणजे डिपार्टमेंट वाईज जर मी म्हणायचं झालं तर मी प्रत्येक ठिकाणी मी माझा फीडबॅक दिला की म्हणजे आय एम व्हेरी सॅटिस्फाईड सर्व्हिस. तर दुसरी गोष्ट म्हणजे कॅन्सरच्या संदर्भात आपण आपल्या दवाखान्यात हॉस्पिटलने आता हे जे पोस्टर्स लावले सर, तर हे पोस्टर्स अतिशय महत्वपूर्ण आहे. काही लोक फक्त पोस्टर्स कदाचित कोणी 100% वाचण्यासाठी मला असतं, तर मी मात्र निश्चित वाचले. तर आता पहिले सर मॅडम जरा एक मिनिट जरा पाठीमागतो. ह्यात बघा पहिलं पोस्टर कसं आहे बघा, या ठिकाणी न हारलेली उदाहरण आहेत आपल्यासमोर. आणि दुसरं लेकिन उमेद की बिना इंसान 4 सेकंड भी नहीं जिंदा रह सकता. लेकिन उमेद की बिना इंसान 4 सेकंड भी नहीं जी सकता. शाहरुख खानचे चित्र आहे. म्हणजे प्रत्येकाने आपापले अनुभव आपले विचार सांगले. तर आपण उमेद ठेवायची. हा कॅन्सरच्या संदर्भात आपण खचून न जाता हा रोग बघा निश्चितपणे बरा होऊ शकतो. आणि आपण जास्त जास्त ट्रीटमेंट आपण घेण्याचं दक्षता घ्यायची, टाळाटाळ करायची नाही. आणि निश्चितपणे खचून न जाता हा आजार बरा होते अशा प्रकारची उमेद आपण ठेवूया आणि यापुढचं वाटचाल आपण करूया. पुन्हा एकदा ह्या सर्व हॉस्पिटलला विशेषतः प्रत्येक ठिकाणी म्हणजे इथे शुभांगी मॅडम असतील, कविता मॅडम आहेत, अश्विनी मॅडम आहेत, पूजा मॅडम, बऱ्याच मॅडम आहेत काय म्हणजे बरेच. आता मी सर्वांची नाव घेत नाही पण प्रत्येक डिपार्टमेंटचं साहेब मी म्हणजे धन्यवाद देतो. सर्वांच्याकडून आम्हाला ते सर्व्हिस चांगली मिळाली आहे आणि एकूणच मला या हॉस्पिटलचा चांगला अनुभव आलेला आहे. आणि जे आपण जे वेगवेगळ्या माध्यमातून जे उपक्रम राबवले जातात ते पोस्टर्स असू किंवा आपली अशा प्रकारची प्रबोधन वगैरे, तर हे हा प्रकरण मला निश्चितपणे अगदी पावलेला आहे. बस एवढंच बोलून मी माझं मनाने सोडतो. सर तुम्ही आज आमच्या पप्पांचं ऑपरेशन 2013 झालं होतं, पहिलं ऑपरेशन. त्यावेळेस आम्ही लहान होतो, आमचं अख्खं कुटुंब गेलं होतं. कॅन्सर म्हणजे नक्की काय असतं आम्ही आज पेशंट पाहिले होते. ज्यावेळेस प्रत्यक्ष स्वतःहून होते त्यावेळेस पाहिलं होतं की कॅन्सर काय असतं. एकदम छोटीशी फुल आला होता कालाला. आणि सातारमध्ये ज्यावेळेस निधन केलं की कॅन्सर आहे, अख्खशा त्या दिवशी देव दिवाळी होती. आमच्या घरामध्ये पोळ्याचं पुराण झालं नव्हतं की काय असतं. त्याच्यानंतर आम्हाला हॉस्पिटलचं समजलं इथं पण अतिशय गरीब परिस्थिती आमची. इथं आल्यानंतर पराग सरांशी भेटलो. पराग सरांनी पूर्ण माहिती सांगितली की असं नाही असं. त्यानंतर योजनेतून ऑपरेशन झालं, एकदम एक नंबर ऑपरेशन झालं. वडील 10 वर्ष एकदम सुखरूप दणदणीत. आता पुन्हा काय करणार असतो, पुन्हा ऑपरेशन आता केलेलं. आताही खूप सुंदर झालेलं ऑपरेशन. वडील आपले अजून कॅन्सर होऊ नये म्हणून आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे. सरांनी मगाशी सांगितले कुणाच्या हातामध्ये हात मिळवायचा नाही. पाश्चात्य संस्कृती मी स्वतः वैदिक विज्ञानाचा अभ्यास करतो. वैदिक विज्ञान म्हणजे हिंदू धर्म संस्कृती आणि हिंदू धर्म संस्कृती म्हणजेच वैदिक विज्ञान. साधं लॉजिक तुम्हाला सांगतो, आता आपली सगळ्यांचं राहणीमान बदललेलं आहे. हे कॅन्सर किंवा इतर जे आजार आहेत ह्याला कारणीभूत आहे. साधं लॉजिक आहे की म्हशीनं जर दूध काँग्रेस खाल्ला तर दूध दुसऱ्या दिवशी कडू लागतं तिचं. मग आता आपण ह्या एचएफ गाई, गिर गाय म्हणजे ज्या परकीय गायी आपल्याकडे आलेल्या आहेत पाश्चात्य देशातून, ह्याला दूध वाढीसाठी नाना तऱ्हेची औषधं देतो आपण, देतो की नाही. पण ते औषध पण आपल्या शरीरामध्ये येत आहेत. दुसरी गोष्ट अशी की पूर्वीच्या एका एकरामध्ये 5 पोती ज्वारी पिकत होती, आता 20 पोती ज्वारी होती. आपण काय केलं, उत्पादन वाढवलं, क्वांटिटी वाढवली, त्याची क्वालिटी कमी केलेली, म्हणजे सकसता त्याच्यात राहिली नाहीये. अशी भरपूर कारण आहेत की आपण त्याच्या तळापर्यंत आपण स्वतः विक्रीला आपल्याला परवडत नाही हो सेंद्रिय, स्वतः घरी खाण्यापुरतं सेंद्रिय आपण पिकवलं पाहिजे. बरोबर आहे का नाही सर? आपण शेतकरी कुटुंबातलं ज्यांना आता शक्य सेंद्रिय घ्यायचं ते घेऊ शकतात, पण आपण शेतकरी कुटुंबातला आहोत, त्याला शेती करतात, त्यांनी स्वतः पुढे सेंद्रिय करावं, घरी देशी गायचं दूध प्यावं, हे सकसता आपल्या शरीरामध्ये राहिली पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत. तरी आपण सर्वांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे वैयक्तिक, की स्वच्छता स्वतः ठेवली पाहिजे. आमच्या पप्पांचं तुम्हाला उदाहरण सांगतो की आम्ही लहान होतो, आम्हाला काहीच समजत नव्हतं की काय करायचं अशा परिस्थितीमध्ये. मी त्यावेळेस 15 ते 16 वर्षाचा.
काय काय कळतं त्या मुलाला त्यावेळेस. पण आमची आई सगळ्यांनी म्हणजे इथं आल्यानंतर डॉक्टरांनी धीर दिला की काही होत नाही, योजनेतून झालं, व्यवस्थित सगळं झालं. पप्पा आमचे पुन्हा ड्युटीवरती जॉईन झाले, सगळं व्यवस्थित चालू झालं. मला रिटायर झाल्यानंतर पुन्हा वयामानानंतर म्हणा किंवा काय पुन्हा मला आता पुन्हा आता ओके तब्येत सगळ्यांचं मनापासून दवाखान्यातील आपले सगळ्या स्टाफचे म्हणजे अक्षी स्टाफ मधील शिपाई कर्मचाऱ्यापासून ते आपले सगळे एमडी सर्जन असतील, सगळ्या डॉक्टरांचे मनापासून धन्यवाद की आल्यानंतर इथं आल्यानंतर सगळ्यांचं की एक आपुलकीच्या नात्यानं सगळ्यांचा आदर तिथे केलं जातं, विचारपूस केली जाते सगळ्यांची. सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. ते इथले पेशंट आहे, कॅन्सर पेशंट तर माझे मिस्टर आहे. तर तू 2 मिनिटं काहीतरी जाऊन बोल आणि तुझ्या मनातलं तिथं व्यक्त कर असं म्हटले म्हणून मी इथे आले. आणि मला एवढं सांगायचं की मी आता आमचं छोटंसं कुटुंब आणि अचानक शेतात काम करणारे माझे मिस्टर, माझी 3 मुलं छोटीशी, आणि अचानकच आहे ना तोंड आले म्हणतात आणि जीभ जड झालंय म्हणाला. कधी दवाखाना माझ्या 32 वर्ष लग्नाला झाल्यावर कधी एखादा गोळी न खाणारा माणूस आज तोंड आल्या म्हणून दवाखान्यात जायला तयार नव्हते. पण एका मित्राने ओढून नेलं तर तिथे असं सांगितलं की तुमचं स्लॅब काढून घ्यायला पाहिजे. आणि मग तिथे कळलं की कॅन्सर झालंय. मग मला काहीच माहित नाही, मी एकदम धाडकन कोसळले. मला असं वाटलं की माझं आयुष्य संपलं. म्हणजे कॅन्सर ऐकूनच भीती वाटायची आणि ह्या नावानेच घाबरलेली मी, काही समजेना. पण हे मला म्हणाले अगं असं घाबरू नकोस, मी असा जाईन असा येईन, आपलं व्यवस्थित होईल छान, तू काळजी करू नकोस. मग मी तरी माझं मन काही ऐकत नव्हतं. पण ह्यांचं विल पॉवर छान होतं. पण डॉक्टरांनी सांगितलं 4th स्टेजला हे जिबेचं तुमचं आहे ते 4th स्टेजला गेलेलं आहे. म्हणून मी अजून घाबरले. माझं आयुष्य आता माझ्या मिस्टरांसोबत फार दिवसाचं नाही आहे असं वाटायला लागलं. पण मी 2-3 ठिकाणी आम्ही सगळीकडे दाखवलो, आम्हाला काहीच कळेना, लवकर रिझल्ट तरी घ्यायचं नाही असं वाटायला लागलं. आणि इथं आदिती मॅमकडे आलो आणि त्या माझ्यासाठी मी ईश्वरच मानते. त्या असं म्हटले की काही काळजी करू नका, खूप छान होईल आणि दादांचं व्यवस्थित करायचं, मी जबाबदारी घेईन म्हटल्यानंतर आपण परत दुसरीकडे कुठेच दाखवायचं नाही आणि यांच्याकडेच दाखवायचं असं ठरवलं. आणि त्या व्यवस्थित ऑपरेशन केले आपण आणि सक्सेस झालं. मी आदिती मॅमला असं जाऊन मी प्रत्येक वेळी अशी गळ्यात पडते, त्यांना मिठी मारते, किस करते. माझं ईश्वर मी कधी बघितलं माहित नव्हतं, पण तुमच्यात मी ईश्वर बघितलं. माझ्या नवऱ्याला जीवनदान दिलं आणि ते विल पॉवर ह्यांचं पण खूप छान होतं. त्यांना आम्हाला सगळ्यांना साथ मिळालं आणि आज ते एवढे छान व्यवस्थित कव्हर झाले की मॅमनी प्रत्येक वेळी आम्ही त्यांना दाखवायला गेलो की प्रत्येक पेशंटना बोलून दाखवतात की हे पेशंट बघा किती छान कव्हर झाले, किती व्यवस्थित स्वच्छता आहे आणि इन्फेक्शन पासून तरी ते किती व्यवस्थित राहिलं. आता इन्फेक्शनचं सांगितलं होतं तर त्यांची स्वच्छता, तोंडाचं चूळ भरणं असू दे किंवा एखादा अंघोळ करायची असू दे, तोंड पुसायचं, दिवसातून 3-4 वेळा त्याच्या 2 तासाला तरी ते व्यवस्थित चूळ भरायचं वगैरे सगळं करतात. आणि सक्शनच्या वेळी तरी ते मशीन मला काही जमायचं नाही, ते सक्शन मशीन लावायचं आणि मी भित्री जास्ती, मला ती इतकी घाबरली, मी रडायचे. आणि एक तेवढंच ते सांगितले भाई या लोकांनी तर एवढं मला मदत केली, असं कर तसं कर. मी फक्त घाबरायची, दादा मला येत नाही. मग आम्ही मदत करतो पण प्रयत्न करा. मग ते सगळं शिकवायचे तरी पण ते 2 तासात करा म्हणायचे, मी 4 तासावर करायचे. त्यांना ते कप व्हायचं आणि मला भीती वाटायची. मग आणि रात्री आम्ही इथे याच्यात कॅज्युअलिटीत आणायची मी एकदा, आणि आणल्यानंतर त्यांना एकदम ते सॉस वरच्या वर झालं आणि खालच्या खाली काहीच समजेना. मग मॅडम एकदम दीदी त्या म्हणायला लागले की पेशंटना त्रास व्हायला लागले आणि डॉक्टरना बोलवा म्हटल्यानंतर मी परत घाबरले. मग म्हणाला मी अशी धाडस केली की आता नाही, आपण व्यवस्थित करायचं आणि ते 4 तास 2 तास म्हणण्यापेक्षा आपण तासाला करायचं. आणि तासाला करत गेल्यानंतर कफ एवढं व्यवस्थित निकोप झालं ते व्यवस्थित. आणि त्यांचं आठवड्याला इथलं पाईप पण ते इथले काढले ते आणि खूप छान झालं ते. आणि मॅडम म्हटले की आता तुम्ही काळजी करू नका, प्रत्येक वेळी फॉलोअप व्यवस्थित करत जावा. आणि विल पॉवर यांचं छान आहे, तुम्ही पण तसंच सगळ्यांना व्यवस्थित, तुम्ही घरचे सगळं व्यवस्थित राहा, म्हणजे खूप छान होईल तुमचं. आणि मला माहित नाही मी पहिल्यांदा काय बोलते, मला माहित नाही, हे माझा आग्रह आहे का तिथपर्यंत जाऊन तर 2 शब्द बोल म्हटले. मी इथं आल्यानंतर इथे ब्रदर लोकांबरोबर त्यांच्याशी बोलायला लागले. ते सगळे पेशंटना मी कधी कॅन्सर पेशंट म्हणजे मी एखादा ताप जरी आला की दवाखान्याला जात नाही, मी खूप घाबरते. म्हणजे डेंग्यू मधून मी गेलेली आहे आणि तेव्हा मी खूप घाबरले होते, म्हणून मी दवाखान्यात जायचं म्हटलं की खूपच घाबरायचे. आणि इथं जे ब्रदर्स लोकांबरोबर इतक्यात धाडसून मी एखादं पेशंट ह्याच्यात होते, जनरल रूम मध्ये होते, वॉर्ड मध्ये होते, तेव्हा मी ते सगळे पेशंटना मी जायचे, मी
सगळं काय ह्याच्याने त्यांना पुसायचं तोंडाचं वगैरे सगळं मी त्यांना जरा मदत करायची. ते माझ्या गालावर हात फिरवायचे, दीदी काही काळजी करू नका, आमचं आयुष्य पण तुझ्या मिस्टरांना लागू दे असं म्हणायचे. त्यांची भावनिक नाही तसं नाही, तुमचं पण छान होऊ दे असं म्हणायची. एवढंच म्हणायचे की सगळेजण व्यवस्थित राहण्यासाठी आपण काय करायचं हे आपण लक्षात घेऊन एखादं आपलं हे असू दे, तंबाखू असू दे, गुटखा असू दे, ह्या गोष्टीपासून आपण थोडंसं लांब राहूया. माझ्या नवऱ्याला पानाची सवय होती. पाणी आमची द्राक्षाची मोठी बाग आहे, शेती आमची मोठी असल्यामुळे त्याचं केमिकल असावं. कदाचित देवाने मला बोलण्यासाठी किंवा मला धाडस करण्यासाठी सुद्धा हे असं आलं असेल, मला बळ दिलं असेल देवाने. आणि माझ्या नवऱ्याला खूप छान ह्या KCC हॉस्पिटलनी म्हणजे एक आयुष्य मोठं दिलं माझ्यासाठी, हेच मला म्हणायचं आहे. आणि सगळ्यांना मी प्रत्येकांना फोन करून सांगते, तुम्हाला कुणाला काही झालं तरी ते KCC मध्ये या. खूप आणि हे दादा लोक, भैया लोक सगळे मला एक दिवस मी आता काल पहिल्यांदा 1.5 महिन्यानंतर गावी गेले, तर आज आल्यानंतर मला अगदी घरात आल्यासारखं, ताई 2 दिवस झाले कुठे दिसला नाही, कुठे आहात सगळ्यांनी. मला खूप छान वाटतं. हे एक माझं घर झाल्यासारखं, आता मी 2 महिने झाले इथे आहे, माझं घर झाल्यासारखं इथे वाटतंय. आणि मी बोलताना काही चुकले असेल तर मला माफ करा आणि एवढंच थांबते. आज ज्या पेशंट आणि त्यांचे नातेवाईक त्यांनी मनोगत व्यक्त केले, त्यांचे मी आभार मानते. त्या मनोगत व्यक्त केल्यामुळे आणि काही प्रश्न ज्यांनी विचारले त्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांचे प्रश्नांची उत्तरं त्यात त्यांना मिळतात, ते जरी आले नाही तरी स्टेजवरती. आणि डॉक्टर कुलकर्णी यांना सुद्धा मी थँक्यू म्हणते, आभार मानते की त्यांनी इतके छान सगळे त्यांचं सगळं एक्सप्लेन केलं तुम्हाला सगळ्यांना. आणि इन्फेक्शन आपण कोविडच्या वेळी ह्याचा खूप अनुभव घेतलाय, सॅनिटायझर, हात धुणे वगैरे हे नॉर्मलच आहे, पण आपण हे लहान लहान गोष्टी पाळत नाही. पण सरांनी एक्सप्लेन केल्यामुळे आणखीन त्याची उजळणी झाली असेल की हे करायला पाहिजे आपण नेहमीच, आजार झालाय म्हणून नाही, नेहमीच. तर हा आपण दर महिन्याला करतो. सगळ्यांनी आवर्जून यावं, आपले मनोगत व्यक्त करावे. आपल्या इथे नवीन नवीन डॉक्टर एक्सपर्ट्स येतील, त्यांचे जे काही एक्सपर्टीज असतील त्याबद्दल बोलतील. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी घोषित करते. थँक्यू सर.